नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत। आज आंबेडकर जयंती। 1891 साली या महामानवाचा जन्म या पृथ्वी तलावर आणि भारत देशामध्ये झाला। देशातील दलित समाजाची उत्थान करण्याकरता त्यांनी केलेलं कार्य अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्यानंतर त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा देऊन दलितांना शिक्षणाचा मंत्र त्यांनी दिला आणि आज ते प्रगतीपथावरती आहेत। विधान भवनामध्ये नीलम गोरे यांनी पुष्पहार अर्पण करून आज त्यांच्या जयंतीची मानवंदना त्या ठिकाणी दिली। आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे, लोकशाहीचे आणि अधिकारांचे शिल्पकार यांची जयंती आहे। त्यांच्या या जन्मदिवसाच्या निमित्ताने त्यांना विधान परिषदेची उपसभापती आणि विधिमंडळाच्या नात्याने आम्ही अभिवादन केलेलं आहे। 75वं वर्ष राज्यघटनेला आता सुरू झालेलं आहे आणि फार विपरीत परिस्थितीमध्ये संघर्ष करून शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या भूमिकेतून समाजातील एका नव्हे, दोघा नव्हे तर लक्षावधी लोकांना प्रेरणा देणारं एक अभूतपूर्व असं कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे। त्याच्यासाठी परदेशी जाऊन सुद्धा त्यांनी तिथे संघर्ष केला, वेगवेगळ्या गोलमेज परिषदांमध्ये भाग घेतला आणि समाजामधले ज्यांचे प्रश्न कायम डावलले गेलेले आहेत अशा समाजांच्या न्यायासाठी, मग तो सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक, धार्मिक अशा सर्व न्यायासाठी म्हणून त्यांनी प्रत्येक जी पावलं उचलली ती आजही प्रेरणादायी आहेत। महिलांना मतदानाच्या अधिकाराबरोबर हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून त्यांनी जे समान स्थानाचं एक सूर्योदय झाला असं म्हणता येईल की ज्यामधून नंतर महिला अधिकारांची पायाभरणी झाली। घटनेच्या 14, 15, 16, 17, 18 कलमानुसार कुठल्याही कारणाने दुजाभाव करता येणार नाही याचा त्यांनी पुनरुच्चार केला आणि आजही हजारो लाखो अनुयायी जेव्हा येतात त्यावेळेला माझी अर्थातच अपेक्षा आहे की लोकशाही जशी समाजात असायला पाहिजे तसं कुटुंबात सुद्धा लोकशाही, स्वातंत्र्य आणि निर्भयता असली पाहिजे, जेणेकरून कौटुंबिक हिंसाचार किंवा आत्महत्या या हुंडाबळी यासारखे प्रकार कुठेतरी थांबलेले दिसतील। ह्याच विचारांनी काम करणं ही त्यांना खरं अभिवादन होईल असं मला वाटतं। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली। जाणून घेऊयात रुपाली चाकणकर। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी नतमस्तक होत खऱ्या अर्थानं आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार ज्यांनी दिला, घटना दिली, संविधान दिली, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत खऱ्या अर्थानं संविधान घेऊन आमच्या महिला जर आयुष्य जगत राहिल्या तर त्यामध्ये असलेला कायदा, त्यामध्ये असलेलं संविधान, घटना यामुळे निश्चितच जगण्याची एक चांगली ढाल आमच्या महिला भगिनींना मिळू शकते। त्याच्यामुळे माझं राज्य महिला आयोगाचं पद देखील एक संविधानिक पद आहे। बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळे सर्वसामान्य कुटुंबातली एक महिला या पदापर्यंत पोहोचली आणि हे मी कायम अभिमानाने सर्वत्र सांगत असते की क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुल्यांनी आमच्या स्त्री शिक्षणासाठी जो लढा दिला, आम्हाला जे शिक्षण दिलं ते यासाठी दिलं की पुढे जाऊन या जिजाऊ सावित्रीच्या लेकींनी बाबासाहेबांचं संविधान वाचावं आणि खऱ्या अर्थानं आयुष्य जगावं। आज या ठिकाणी नतमस्तक होत पुन्हा एकदा अभिवादन करते। राज्याच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ नेते चंद्रकांतदादा पाटील जे कॅबिनेट मंत्री आहेत त्यांनी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही मानवंदना दिली। खूप समन्वयाने चाललाय। एका रक्ताची 4 माणसं घरामध्ये असतात, तिथे भांड्याला भांडं लागतं। इथे तर वेगवेगळ्या पार्श्वभूमीचं, अजितदादांची पार्श्वभूमी वेगळी, एकनाथ शिंदेची वेगळी, देवेंद्रजींची वेगळी, अशी वेगळ्या पार्श्वभूमीची माणसं जेव्हा एकत्र काम करतात त्यावेळेला खळखळ नाही झाली तर हलवून बघायला लागेल की जिवंत आहेत की गेले। खळखळ आहे याचा अर्थ ते जिवंत आहेत, खळखळ आहे त्याचा अर्थ ते
आपली कळकळ व्यक्त करतो. व्यक्त नाही केली तर माणूस आजारी पडतो, व्यक्त करायचं असतं. ओके, आता मला जरा संजय राऊतांवर बोलायचंय. संजय राऊत हे जे रोज शोध लावतात, देशाचे गृहमंत्री माननीय अमित शहा हे रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त समाधीचं दर्शन घ्यायला आले. त्या समाधीची पार्श्वभूमी अशी की ती समाधीचा जीर्णोद्धार केल्यानंतर 100 वर्षात पूर्ण होतो. 384वी पुण्यतिथी, समाधीच्या पुनरुत्थानाला 100 वर्ष पूर्ण झाली. जिजामातेच्या समाधीचं दर्शन घेणं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाचं दर्शन घेणं, छत्रपती इंद्रप्रस्थ सोसायटी येथे मीटरमध्ये भडका होऊन त्या ठिकाणी आग लागली आणि ती आग शमवायचं काम अग्निशमन दल आणि इतर संस्था करत आहेत. नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस. या महामानवानं 14 एप्रिल 1891 साली भारतभूमीमध्ये जन्म घेतला आणि जगातील ज्या ज्या लोकांवरती अन्याय होतो त्यांना एक नवी दिशा दाखवायचा प्रयत्न त्यांनी त्यांच्या कर्तृत्वानं, बुद्धीनं करून दिला. बाबासाहेब आंबेडकर हे लहानपणापासून हुशार, अभ्यासाशी त्यांची मैत्री आणि त्या मैत्रीचं रूपांतर त्यांनी ज्ञानवर्धनाकरता करून त्यांनी अर्थशास्त्रामध्ये अनेक गोष्टी चांगल्या प्रकारे करून दाखवल्या. भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर जी घटना आपण वापरतो, ज्याच्यामुळे आपल्याला कायदा सुव्यवस्थेचं राज्य मिळतं, ती घटना त्यांनी अतिशय चाणाक्षपणे तयार केली, बुद्धिमत्तेनं तयार केली. त्याच्यामध्ये जगातले विविध संदर्भांचा आणि मानवी मनांचा दाखला देत ती घटना तयार केली आणि म्हणून घटनेवर आधारित आपलं राज्य म्हणजे संघराज्य हे सुरू झालं आणि तेही 1950 सालापासून. अशा या महामानवाला पुणे वृत्तदर्शनचा मानाचा मुजरा. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.